शिशिरातील इंद्रधनु हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. एक संधी दे फक्त. सावरे हो तुझी आई सावरेच म्हणायची ना तुला. माझं बाळ मला सोडून जाणार नाही ना. आपली नंदिनी सगळ्या वेदनांच्या पलीकडे गेलेली आहे रे. कोण समजतोस कोण तू स्वतःला? तुला काय वाटतं फक्त पैसा पुरवला म्हणजे झालं तुझं कर्तव्य? नवरा म्हणून तुझं काहीच कर्तव्य नाहीये. अरे आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत तिने तुझ्याकडनं कसलीच अपेक्षा केली नाही. पण आता तिच्यावर जी परिस्थिती ओढवली आहे ती केवळ आपल्यामुळे याची जाणीव तू ठेवावीस अशी माझी अपेक्षा आहे. सगळ्या गोष्टी पैशात मोजू नकोस. नाती भावना विकत घेण्या इतका तू श्रीमंत झालेला नाहीयेस. सांग ना कसं घडलंय? आग आग मोठा आवाज स्फोट. मी पळाले पळाले मी पळाले मी पळाले पळाले. काय बोलतेस तू आई? आई सचिन तुला शॉक बसलाय. मी हिला शेजारी जाधवांकडे बसवतो. तू तू ॲम्ब्युलन्स मध्ये जाऊन बस. जा बाय जा. खरं सांग प्रभा, खरं सांग कुठे होतीस तू? खरं सांग. भीती भीती वाटली भीती वाटली. वाचवा वाचवा मला वाचवा वाचवा.
शी इज नो मोर. स्फोटाच्या काही क्षणानंतरच त्यांचा मृत्यू झाला असावा. आणखीन एक गोष्ट, मृत्यू संशयास्पद आहे. तो अपघात आहे की घातपात हे माहीत नाही. त्यामुळे मला पोलिसांना कळवावं लागेल. त्यांच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यावरच तुम्हाला बॉडी मिळेल. सची, नंदिनीच्या आई वडिलांना काय नाही नाही माझ्याच्याने ते होणार नाही. काय सांगू? काय सांगू मी की तुमची नंदिनी कशी आहे आता आसावरी? फार लवकर आठवण झाली तिची. फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्याल तर बरं होईल. मग इथे उभं राहून विचारत बसण्यापेक्षा आज जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघ ना स्वतःची कर्तबगारी. खूप आनंद होतोय ना मला असं टोचून बोलण्यात. तुम्हाला सगळ्यांनाच. इतके दिवस माझ्या विरुद्ध एक शब्द बोलताना धजावत नव्हतात तुम्ही, आणि आता माझ्या हातून एक बारीकशी चूक झाली. बारीकशी? वा वा हर्षवर्धनराव, धन्य आहे तुमची. अरे स्वतःच्या बायकोच्या आणि बाळाच्या जीवावर राक्षसासारखा उठलास तू, आणि ही तुला फक्त बारीकशी चूक वाटते? मग घे आमचा सगळ्यांचा जीव घे, आग लाव घराला, आणि आमच्या राखेवर त्या तुझ्या प्रियांकाला घेऊन नाच. म्हणजे मग कदाचित तुला अशी पुसटशी शंका येईल की आपल्या हातून काहीतरी पाप वगैरे झालंय. माई, जे काही झालं तो एक अपघात होता, आणि तू हे विसरू नकोस की तुझ्या लाडक्या सुनेनीच आधी माझ्यावरती हात उचलला होता. मुस्कानात मारली तिने माझ्या. फार उशिरा मारली. तिच्या जागी मी असते ना दादा, तर हे सत्कार्य फार आधीच केलं असतं.
तुला तर मी ना बास करा ही मारझोड. हा आरडाओरडा बास करा. तुम्हाला मी माझं बाळ जर नकोसं झालं असेल ना तर एकदाचा गळा आवळून मारून टाका आम्हाला. पण हे थांबवा. मला थोडंसं बरं वाटावं, निदान मी जगावं एवढं जरी वाटत असेल ना, पाया पडते तुमच्या. हे थांबवा. नंदिनीची बॉडी पोलिसांनी ताब्यात दिली. मला वाटतं इथून सरळ अंत्यविधीसाठी स्मशानात घेऊन जावं. घरी नेण्यात काहीच अर्थ नाहीये. नंदिनीचे वडील येत असतीलच. सचिन, ऐकतोस ना तू? बाबा आता ह्या सगळ्याला काय अर्थ होतो? जाणारा जातो रे, पण मागे राहिलेल्यांसाठी कर्तव्य ठेवून जातो. ती पार पाडायची असतात, म्हणजेच जाणाऱ्याचा मार्ग सुखकर होतो. जिवंतपणे कधीच तिला सुख देऊ शकलो नाही. आता
धोका टळलाय. तुम्ही आणि तुमचं बाळ दोघंही सुखरूप आहात. सुमित्राबाई, तुम्हाला अजून काळजी घ्यायला हवी. घरातल्या सगळ्या नौकर वर्गांना सांगा, कुठेही पाणी वगैरे पडलं लगेच पुसून काढा. अशा दुर्घटना परत व्हायला नको. हो डॉक्टर. आता कंप्लीट बेड रेस्ट, हलायचं नाही. खूप ब्लिडिंग झालंय ना. टेन्शनमुळे अशक्तपणा आलाय, तो भरून काढावा लागेल. छान धष्टपुष्ट बाळ हवे ना आपल्याला. हो. येते मी. थँक्यू. येते. थँक्यू डॉक्टर. बहिणी, माई, मी देवापुढे साखर ठेवून येते. हो. तिला वाचवा, हो तिला वाचवा, वाचवा तिला. गेली, सोडून गेली, गेली. आग, आग घेऊन गेली तिला. कोण ओरडते? माझी बायको. त्यांचं असं काय झालंय? मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सांगितलं ना, गेल्या वेळी जी केस झाली तेव्हापासून तिच्या डोक्यावरती परिणाम झालाय. अच्छा, बरं मला एक सांगा, तुम्ही जेव्हा परत आलात तेव्हा मेन स्विच बंद होता का? हो. तेलंग फिंगरप्रिंट चेक करा, खास करून त्या मेन स्विच जवळचे. मला तुमच्या घरातल्या सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स लागतील, तुमच्या पत्नीचे सुद्धा. मी तुमची मानसिक अवस्था समजू शकतो, पण ठीक आहे, काहीच हरकत नाही. तेलंग, मिस्टर म्हात्रे, मागे तुमच्या सुनेवर विषप्रयोग करून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुमच्या पत्नी त्यात प्रमुख संशयित होत्या. रादर त्यांनीच तो प्रयत्न केला होता असं आमचा पोलीस स्टेशन मधला रिपोर्ट सांगतोय. आणि आता काही आठवड्यातच तुमच्या सुनेचा मृत्यू झाला. तुम्हाला काय म्हणायचं इन्स्पेक्टर? मला एकच म्हणायचं आहे की मला तुमच्या पत्नीची चौकशी करायची. अटक करणार नाहीये मी त्यांना, करूही शकत नाही. पण तुम्ही जर का त्यांना घेऊन पोलीस स्टेशनवर आलात तर बरं होईल. हो, पण तिची मानसिक अवस्था. हे बघा, काय असतं की एखाद्या माणसाला जर का खरचटलं ना तर ते स्पष्ट दिसतं. ताप आला असेल तर हात लावल्याबरोबर समजतं. मनाचे विकार हे मनाचे विकार असतात. आता ते खरे आहेत की खोटे आहेत हे आपल्याला कसं काय कळणार हो? हो इन्स्पेक्टर साहेब, पण हे बघा, मला चौकशी करू द्या माझ्या पद्धतीनं. तुमच्या पत्नी जर का निर्दोष असतील ना तर त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. पण नसतील तर तुमच्या सुनेवर हा केवढा मोठा अन्याय होईल याचा नीट विचार करा.